कॉल केलास? होय, मीच मागून घेतला फोन त्यांच्याकडून. मला फक्त एकदा तुमचा आवाज ऐकायचा होता. तुम्ही ठीक आहे ना? वाघमारे काय झालं? काय नाही, ठीक आहे मी. वाघमारे, हे बघा, तुमच्या आवाजावरनं तसं वाटत नाही. मला सांगा, काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय का? खरंच काही नाही, मी ठीक आहे. जरा कामात होते. एक मिनिट, वाघमारे, फोन ठेवू नका. मला कळलं पाहिजे काय झालंय. मला सांगा, काय झालं? मम्मी काय बोलली का तुम्हाला? ते मम्मीच काहीतरी बोलली असणार. वाघमारे, हो, काय झालंय? तुम्ही रडताय का? सध्या मला तुझी आठवण येते बघ. मी तुला असं जेलात नाही बघू शकत. वाघमारे, अहो, जेलमध्ये काय कायमचं राहायला नाही आलो मी. तुम्हीच तर हिंमत आहे माझी. आपण मिळून काहीतरी मार्ग काढू. तोपर्यंत हार नाही मानायची. चला आता, असं रडत बसू नका. डोळे पुसा. काय हो, मला माहिती आहे तुम्ही अजून डोळे पुसलेले नसणार. आता पटकन डोळे पुसा आणि एक छान स्माइल करा. करताय ना? सध्या मी ठीक आहे. अरे, तू नको काळजी करू. ठीक आहे, ठेवतो फोन. बर. भारती मावशी. झालं बोलणं? होय, झालं. हे घ्या, थँक्यू. सत्या, अरे थँक्यू काय? ए नाही भेट, तुला भेटायला ती मोठं साहेब आले. तुझं काम राहू दे जरा या बाजूला. चल. मोठे साहेब का आले असतील? हा, सावकाश. लय कामात असल्याने दाखवतीस. चल. आल्या सर. जैन सर. जैन. जैन मॅडम. साहेब, मी ते इन्स्पेक्टर मंजिरी मॅडम, मी तुमचं फार वेळ घेणार नाहीये. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की तात्यासाहेब मोहितेंसारख्या गुन्हेगाराची फाईल तुम्ही गाढ कशी केलीत? सर, आजवर माझ्याकडून कुठली फाईल सोडा. साधी लहानातली लहान पावती सुद्धा इकडची तिकडे नाही झालेली. पण तुम्ही मला थोडा वेळ द्या, मी ती फाईल शोधते. शोधते? उद्या तात्यासाहेब मोहिते यांचं कोर्टामध्ये फायनल हिअरिंग आहे आणि तुम्ही आता त्याची फाईल शोधणार? फाईल जर सापडली नाही तर उद्या कोर्टामध्ये काय उत्तर द्यायचं? हे बघा, डिपार्टमेंटची डिसिप्लिन याला म्हणत नाहीत इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे. हा, तुम्हाला कदाचित वाटत असेल की पूर्वा पाटील इन्चार्ज आहेत, त्यांना विचारा. परंतु त्या नवीन आहेत, त्यांना मी हा प्रश्न विचारू शकत नाहीये. आणि त्यावेळी तुम्ही तिथे इन्चार्ज होतात. त्यातून एक महत्वाची फाईल चौकीतून गहाळ झाली आहे. एवढ्याशा चुकीमुळे जर एखादी बातमी लागली ना, तर अख्खा डिपार्टमेंटची बदनामी होईल याची कल्पना आहे तुम्हाला? अहो, डिपार्टमेंटच्या प्रतिमेला काळीमा फासला जाईल. आणि मला तर टेन्शन आलंय की उद्या कोर्टामध्ये तात्यासाहेबांच्या विरोधात जर कागदपत्र मागितली तर काय उत्तर देणार त्यांना? भर कोर्टात तुमच्या सकट सगळ्या डिपार्टमेंटची नाचक्की होणार आहे. आणि गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावी लागणार ती वेगळीच. कमीत कमी तुमच्याकडून तरी मला अशी अपेक्षा नव्हती मंजिरी मॅडम. सर,
तुम्ही म्हणताय त्या सगळ्याची जाणीव आहे मला. म्हणूनच मी सांगते तात्यासाहेबांची फाईल मी नाही हरवलेली आणि मी माझी जबाबदारीही नाकारत नाही. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा सर. मी लवकरात लवकर ती फाईल शोधून काढेन. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मुळात तुमच्यावर विश्वास ठेवणं हेच मला धोक्याचं वाटू लागलंय. आणि एखाद्या गोष्टीची जर जबाबदारी आपण घेतली तर त्या मागच्या चुका लपल्या जात नाहीत आणि नाही त्याला माफी मिळते. हे बघा, लवकरात लवकर मला तात्यासाहेबांच्या फाईल प्रकरणाचा निकाल हवाय आणि दॅट्स माय ऑर्डर. बघितलं का नाही पळत? तुझा साहेब येऊन तुझीच कशी लायकी काढून गेला ती. ह्याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होती बघ सपने. कोणती? ह्या नेबळचा जन्म फक्त सुरवे घराण्याला कायमा फासण्यासाठी झालाय बघ. माझ्या सत्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय, पण त्याचं आणि ह्या घराण्याचं नाव कधी वर आणलं नाही बघ हिनं. कायम नाव घालवायची कामं केली. कम नशिबी. काही नाही होऊ शकत हिचं आयुष्यात. चल का सपने, पिक्चर बघू आपण. हा चला चला. ए तू काय थोबड बघ बसतीस आमचं. जा स्वयंपाक उरक पटकन. काय आहे? काय झालं असं का विचारताय? ही तात्यासाहेब मोहितेंची फाईल आहे. हो मॅडम. कोरे कागद आहेत यात. पेपर्स कुठे गेले काय माहिती. निर्लज्जपणाचा कळस आहात तुम्ही मंजिरी वाघमारे. तुमच्या कस्टडीतून, तुमच्याच अखत्यारीतून एका महत्वाच्या गुन्हेगाराची एक महत्वाची फाईल गायब होते. अशी कशी गहाळ झाली फाईल? एक सुद्धा व्हॅलिड रिझन दिलेलं नाहीये तुम्ही. मॅडम ही सगळी व्हॅलिड कारण आहेत. तुम्ही स्वतःला सेफ ठरवण्यासाठी असमर्थ ठरलात मंजिरी मॅडम. आणि मग आता नाईलाजाने मला तुम्हाला सस्पेंड करावंच लागेल. भारती मावशी, एक मिनिट आहे ना. काय सत्या? सत्या अरे पण भारती मावशी, मी आहे ना, काळजी करू नका प्लीज. बरं ठीक आहे. कांबळे कांबळे कुठे आहेत? हा मॅडम. कांबळे लगेच लॉक ओपन करा. आपण मॅडम. नका टेन्शन घेऊ, मी सांगितले ना लगेच लॉक ओपन करा. ठीक आहे मॅडम. मयुरी पडवळ इथे लगेच. ऐका, मी बाहेर आलो हे कोणाला समजता कामा नाही. बडवळ तुम्ही बाहेर नजर ठेवा. पुरा मॅडम आल्या ना की लगेच कळवा मला, लगेच आवाज द्या. आणि ते नवीन हवालदार नाही आहेत ना, काय नाव त्यांचं, फडतरे, ते मला त्या मॅडमच्या मर्जीतले माणूस वाटतं. नाही नाही, मॅडमने त्यांना कमिशनर ऑफिसला पाठवलंय, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. मॅडम समोर सारखा पुढे पुढे करत असतो. नाहीतर काय. बरं जाऊ दे, ते महत्वाचं नाही आहे. पडवळ तुम्ही बाहेर नजर ठेवा. आणि ऐका, फोनवर लागून राहू नका, नाहीतर पूर्वा मॅडम समोर येतील आणि मग आवाज द्याल तुम्ही मला. नाही सत्यदादा, अहो मी कुणाचाच फोन उचलणार नाही. मी बरोबर लक्ष ठेवेन. पण सत्यदादा, काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? पडवळ तुम्हाला तर सारखीच काही ना काहीतरी शंका असते. पडवळ माझ्यामुळे कधी अडचणीत आलाय का तुम्ही? मग आत्ता बी नाही येणार, काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांचे आभार, पण प्लीज आत्ता मला एवढी मदत करा माझी. पडवळ जावा बाहेर. लगेच जा.
तात्याची फाईल अशी कशी गाळू शकते? वाघमारेंना त्रास देण्यासाठी त्या पूर्वा मॅडमने मुद्दाम लपवली नसेल कशावर? वाघमारेंना त्रास देण्यासाठी काय बी करू शकतात त्या. आता फक्त ही तात्याची पाय हाताला लागू ते पास. काय झालं पूर्वा मॅडम? एवढ्या शॉकिंग रिॲक्शन का देत आहे? तुमच्या चेहऱ्यावर 12 का वाजले तो? ए रे बट, कुठं निघालीस एवढ्या घाईत? मम्मी साहेब, आपल्याला सत्याला सोडवायचं असेल तर वकिलांना भेटणं गरजेचं आहे. माझ्या ओळखीत एक वकील आहे, त्यांनाच भेटायला चालले. मी लगेच येते त्यांच्या ऑफिसला जाऊन. हाय का आता मम्मी? म्हणजे आता एक जाऊबाई वकील बघणार आणि तुम्ही, हे काही चांगलं नाही वाटत बाबा. म्हणजे तुम्ही पण महिला प्रदेशाध्यक्ष आहात ना, तुमच्या काही कमी ओळखीत होय तवा? तसं नाहीये, माझ्या ओळखीतले वकील आहेत ना, आपली कामं पटापट होतील म्हणून चालले. हे ने बट, ए दीड शहाणी, सपनी काय म्हणली ते ऐकलं ना? कोण आहे मी? महिला परदेशाध्यक्ष. तेव्हा माझ्या काय ओळखी कमी आहेत होय? पुण्यापासून मुंबईपासून पार दिल्लीपर्यंत ओळखी आहेत माझ्या. मी शोधल हुशार वकील. तुला कशाला काळजी काय एवढी? हा, तुझी कामं पडले ती कर, ह्याच्यामध्ये पडायची काही गरज नाही तुला. माझ्या लेकाला कसं सोडवायचं ना, माझं मी बघते. काम चुकार कुणीकडची. मम्मी साहेब, प्लीज समजून घ्या. सत्याची लवकरात लवकर सुटका करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी एक चांगला, इमानदार आणि अनुभवी वकील पाहिजे आपल्याला, जेणेकरून तू पटापट हालचाल करून सत्याला सोडवेल. तू शिकू नकस मला. तुला काय वाटलं मला इमानदार, हुशार, अनुभवी वकील मिळणार नाही? तुला का नाही काम करायची नाहीत ना, त्याच्यासाठी ही समधी नाटकं चालली तुझी.
आणि म्हणून त्या वकिलाला भेटायचं कारण जोडा लागलीस तू. जा काम कर. माझ्या सत्याला कसं सोडवायचं का नाही माझं मी बघते. मम्मी साहेब प्लीज असं करू नका. एकदा मला माझ्या ओळखीतल्या वकिलांना भेटू द्या. तुम्हाला सत्या घरी आल्याशी कारण आहे ना. प्लीज मम्मी साहेब, प्लीज एकदा भेटू द्या मला प्लीज. ए तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? परत परत ती पिलीज करून लावले. जा काम पडले ती कर आधी. गोधड्या धुवायच्यात, पितळची भांडी घासायला काढले ती घासायच्यात, समधी बाथरूम धुवायच्यात, ती काम कर. आली मोठी सत्याच्या काळजीची. त्याचं वकील पत्र घेऊन इथं लागली माझ्याशी सांगायला. ए माझ्या लेकाला मी लहानाचं मोठं केलंय का तू केलंयस ग? माझ्या लेकाची जेवढी मला काळजी आहे तेवढी तुला आहे का? आणि वकील आणते मी. जा काम कर जा तुझी. ठीक आहे, मला सोडणार नाहीत. काहीतरी करायला जा. ए बघ काय काढतीस? वकील शोध वकील. हा हुगला कुठली हातमेड. इकडे बघा सगळे. मी नसताना माझ्या केबिन मध्ये कोण गेलं होतं? बहिरे झाल्यात का सगळे? ऐकू नाही येते? माझ्या केबिन मध्ये कोण गेलं होतं? बोला. अहो कोणीच नाही मॅडम. आणि तुमची परमिशन घेतल्याशिवाय आम्ही कोणीच आत जात नाही. हो मॅडम. कोणीच नाही जात? कोणीच नाही जात? कोणीतरी फिक्स जाऊन आलंय माझ्या केबिन मध्ये. सगळा पसारा आहे आतमध्ये. माझ्या फाईल जागेवर नाहीयेत, माझा लॅपटॉप जागेवर नाहीये, माझी कुठलीच वस्तू जागेवर नाहीये. मला माझ्या वस्तू चाकच्या जागेवर लागतात. मला नाही आवडत पसारा. पडवळ बोला मॅडम. दिवस संपायच्या आधी सांगाल मला कोण गेलं होतं माझ्या केबिन मध्ये? मॅडम ते एक साफसफाई करायला एक काका येतात ना. हा काका येतात एक साफसफाई करायला. ते गेले होते आतमध्ये. त्यांच्याकडून झाला असेल पसारा. सगळं नीट ठेवायला विसरले असतील ते. साफसफाई करणारा माणूस तो तर रोज साफसफाई करतो ना. हो रोज तर नाही असा पसारा होत. आजच एवढा पसारा का झालाय? पहिल्या दिवसापासून मी सगळ्यांना सांगितलंय मला पसारा आवडत नाही. माझ्या वस्तूंना हलवलेला चालत नाही. मला माझ्या सगळ्या वस्तू जागच्या जागेवर हव्या असतात. सॉरी मॅडम, आम्ही नेक्स्ट टाइम पासून स्वतः लक्ष देऊ. चुप, गप्पा बसा. काय सॉरी? इतके लोक आहात तुम्ही आणि कोणालाच माहित नाही माझ्या केबिन मध्ये कोण जाऊन आलंय ते. तुम्ही ना सगळे कान देऊन नीट ऐका. मी परत एकदा आणि शेवटचं सांगते, मला हलक्यात घेऊ नका. माझं डोकं सटकलं ना तर मी एकेकाला घरी बसवेन कायमचं. तुमचं प्रमोशन, तुमचा पगार, सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहेत. ते विसरू नका. कामाला लागा.
तुमचे सगळे गुन्हे सिद्ध करणारी फाईल आहे. फायनली मी तुमच्याकडे आणली डॅडी साहेब. कौतुक कौतुक केवळ कौतुक बबडे. आता ही फाईलच आपल्या ताब्यात आहे म्हटल्यावर कसला गुन्हा, कसला गुन्हेगार आणि कसली शिक्षा. अतिशय महत्वाचं काम केलंयस. सांग तुला काय पाहिजे, काय बक्षीस हवंय मला सांग. बक्षीस म्हणून आत्ता तरी शाबासकी पुरे आहे मला. हा पण एका शाबासकीवर चालणार नाही. मी अशा तुमच्याकडून खूप साऱ्या शाबासक्या घेत राहणार आहे. हा पण डॅडी साहेब, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देता देता तुम्ही थकून जाऊ नका म्हणजे झालं. दबडे हा तात्यासाहेब गुन्हे करताना थकत नाही, शाबासका देताना कसा थकेल. बरं ही फाईल, ही अतिशय महत्वाची फाईल, याचं काय करायचं ठरवलंयस तू? ही फाईल म्हणजे माझा सर्वनाश. ही जर कोणाच्या हाताला लागली मला फाशीच होणार. डॅडी साहेब हे बघा, प्लीज तुम्ही असं निगेटिव्ह नका बोलत जाऊ. तुम्हाला या फाईलची भीती आहे ना. आता ही फाईल आपल्या ताब्यात आहे आणि इथपर्यंत कोणीच नाही पोहोचू शकणार. त्यामुळे तुम्ही प्लीज निश्चिंत राहा. मम्मी बास झाली की आता शतपावली. किती वेळ चालणार अजून? मागच्या आठवतोय ना, तात्यासाहेबांची गुंड आले होते किडनॅप करून घेऊन जायला आपल्याला. यावेळेस पण तसंच काहीतरी झालं तर कशाला घरीच घ्यायची. चला आतमध्ये जाऊ. हबल तू मूर्खपणा केलास. तू तो रुमाल तोंडाला लावला नसता का नाही तर तू बिष्ट पडली नसती. आणि तुझ्या पायी मी रुमाल तोंडाला लावला नसता तर मी बी बेशुद्ध पडले नसते. तू मूर्खपणा केलास का नाही म्हणून समजा घडलं बघ. हा मी मूर्खपणा केला तर केला. माझ्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही कशाला मूर्खपणा करायला गेलात तेव्हा? तसं नव्हतं म्हणायचं मला, तसं नव्हतं म्हणायचं मला. मीच केला मूर्खपणा, माझ्याकडनंच मूर्खपणा झाला. पण मम्मी तुम्ही तर हुशार आहात ना. तुम्ही जरा सावधपणे वागला असतात तर झालं नसतं बघा असं. त्या तात्यासाहेबांच्या माणसांना आपण गावलं नसतो बघा. तुला काय काय झालं? जरा हळू बोलायचं की. घरातल्या कोणी ऐकलं असतं तर. जर घरात कोणाला कळलं का नाही का आपण तात्यासाहेबाला भेटायला गेलतो म्हणून तर आपली थेट जेलात रवानगी करल बघ ती निवडट. बया मम्मी तुम्ही काय घाबरायला लागलात का आता त्यांना? ए जाग, मी कशाला कोणाला घाबरते? असे किती आले आणि किती गेले पण मी आज बघ कुणालाच घाबरले नाही. आणि कोणाची टाप आहे का महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वेला हात लावायची? हा आणि त्या नेबरची तर नाहीच नाही. हा बरोबर आहे. आणि मी तर तुमच्या संगतच असते त्यामुळे माझं पण कोणी काही वाकडं करू शकत नाही. तेवढं बरोबर बोलते हुशारीच. मम्मी आपली सासू सुनेची जोडी कसली भारी आहे ना. सासू सून सोडतो सगळ्यांना बेजार करून. अगवे मम्मी आणि सपना ते अजून जागा कशा? सपने कवा गावात हुशारीच बोलतीस बघ तू. कवा कवाच मारता कशाला? अगं ते प्रेमानं 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 होय. यांना पण आता शतपावली करायच्या होत्या. काय करू आता? कशी निसटू इथून? तिथं सत्य भुकेला असेल. काय मम्मी तिकडं आहे कोणतरी. कुठं? तिकडे भिंतीच्या इकडं. कुठे दिसत नाही की काय? मम्मी आहे तिथं कोणतरी मला दिसतंय. ए तुला दिसायला लागले हबलं. कुठं कोण आहे? हो तिथं भिंतीच्या इथं बघा की. हबल सपने इकडे मला ठावय. तुला शतपावली करायचा कंटाळा आलाय ना म्हणून आता सटकायचं असं लिहित ना तुला. हो असलं काही नाही. खरंच कोणतरी आहे तिकडं बघा की. हबलं बघा कारण सांगू नको. चाल माझ्या बरोबर चल. म्हणजे कसं आहे अंगावरचं मुठभर मास तरी कमी होईल बघ तुझं. नुसती त्या कंदी पेड्यासारखी गोल मटोल दिसते सगळीकडनं. मम्मी पण मी काय म्हणते, ए चाल म्हणलं ना गपचूप. शतपावली
सपने हं. आठवते का तुला त्या दिवशी आपण त्या गुंडांना कसा चोप दिला होता ती बाई, आठवतंय की मला पण लई मज्जा आली होती बघा. नेमकं तर रुमाल मी नाकाला नसता लावला का नाही तर चांगली माती चालली असते बघा त्या गुंडांना, पण तिथंच माती खाल्ली. हा पण मी अशी फाईट केली का नाही का त्यांची हवा टाईट झाली बघ. लहानपणी मी कराटे शिकल्याचा फायदा झाला बघ मला. बया कराटे होते होते वेगळंच पडत होतो काहीतरी. आमच्या काळात तसेच कराटे होते बघ वेगळ्या प्रकारचे. वय काय हा मग स्वप्नी पण मी कसलं हाणलं का नाही त्यांना दे दना असं गबा 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 गबा. हे सपने सपने अगं, कोणीतरी आहे तिथं. बरोबर आहे तुझं. सपने 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 कुठे आहे? अयो हे सपने सपने अयो सपने सॉरी तुला चुकून लागला अगं, मी मुद्दाम नाही, तुझी शपथ मी मुद्दाम नाही मारलं तुला. अगं माय सॉरी चुकलं माझं. सपने उठ गं. अयो लय लागलं का तुला माझ्या भेट? सपने हे उठ की. कोणाला बोलू आता मी? कोण आहे का इकडे घरात? ए ए असे सपने अयो मम्मी किती घाबरलं. मज्जा केली तुमची. मजा केली नाही माझी. घाबरली की नाही. मला वाटलं तुला ऍडमिट करावं लागते काय की हॉस्पिटलात. माया 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 छोट्या छोट्या गावांमध्ये अशा मोठ्या मोठ्या गोष्टी होत असतात माया. मम्मी 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 सॉरी सॉरी सॉरी. मज्जा केली तुमची. किती घाबरलात तुम्ही. पण मला बरं वाटलं तुम्हाला एवढी काळजी आहे माझी. जाऊ दे बाज झाले लक्षात पावली. आता जाऊन झोपायला चला. माझे पण लय पाय कंबर दुखायला लागले ना. कशाला एवढं चालायचं. चला सांगत होते मी तरी जाऊ येतात ऐकत नाही तुम्ही अजिबात माझं. चला वा कौतुक कौतुक केवळ कौतुक बाबडे तुझा. माझी फाईल ताब्यात घेतलीस, त्या सत्याला गजाड केलंस, अरेस्ट केलंस त्याला. मला वाटलं तुला हे जड जाईल, तू करून दाखवलंस. खुश आहे मी तुझ्या प्रगतीवर बाबडे. बघा डॅडी साहेब, तुम्ही माझ्या क्षमतेवर शंका घेतली होती, पण मी तुमची सगळी शंका मिटवून टाकली. आणि हो, तुम्ही एवढ्यातच खुश होऊ नका. पुढे पुढे बघत राहा. मी तुमचे असे अनेक अंदाज खोटे पाडणार आहे. आता लवकरच मी त्या मंजूला सुद्धा ताब्यात घेणार आहे. का? हे सत्याचं ठीक आहे, त्या मंजिरी वाघमारेला का ताब्यात घ्यायचे? ती इन्स्पेक्टर आहे, लक्षात ठेव बाबडे. तिला ताब्यात घेणं जड जाईल तुला. अजिबात नाही डॅडी साहेब. तुमच्या त्या साताऱ्याच्या वाघाला जेरबंद केलंय मी. मग ती मूर्ख इन्स्पेक्टर माझ्यासाठी काय चीज आहे? माझा पदोपदी अपमान केलाय त्या मुलीने. त्या सत्याच्या जीवावर नडलीय माझ्याशी ती मंजू. सोडणार नाहीये मी तिला अजिबात. श्वास घेताना सुद्धा ती माझी परवानगी मागेल अशी परिस्थिती आणणार आहे मी तिच्यावर. बघालच तुम्ही. कौतुक कौतुक केवळ कौतुक.